नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रेव्हीवाली मटर बटाटा तर तुम्ही खाल्लंच असेल, पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। आज आपण मटर बटाट्याची सुकी आणि चटपटीत भाजी बघणार आहोत। चला तर मग करूयात सुरुवात। सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊयात। इथे मीडियम साईजचे 2 बटाटे मी कट करून घेतलेले आहेत। बटाटे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त जाड सुद्धा कट करायचे नाहीत। इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत आणि आपली दुसरी तयारी होईपर्यंत बटाटे काळे पडू नयेत याकरता ते पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत। पुढे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। त्याचसोबत मी 1 मोठी वाटी मटारचे दाणे घेतलेले आहेत। पुढे 1 टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोचा आतला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या प्रकारे कट करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहेत 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचे मी तुकडे करून घेतलेले आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर। आता याची मी पेस्ट करून घेणार आहे। यासोबत आपल्याला बेसिक मसाले आणि मीठ सुद्धा लागणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याचं काय करायचं आहे हे मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे। आतासाठी या पाण्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग आपण याची पेस्ट करून घेऊयात। इथे बघू शकता पेस्ट तयार झालेली आहे। आता या पेस्टमध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा जिरं पावडर टाकायची आहे। त्याचसोबत टाकायचं आहे धणा पावडर आणि गरम मसाला। इथे मी दोन्ही मिक्स करून 1 चमचा टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पुढची तयारी करून घेऊयात। इथे मी एक कढई गरम करायला ठेवली होती आणि आपण यामध्ये आता ऑइल टाकून घेऊयात। इथे मी ऑइल थोडं जास्तच घेतलंय कारण आपल्याला यामध्ये बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत। तेल गरम झालंय, आता मी बटाटे फ्राय करून घेते। बटाटे तेलामध्ये सोडून घेऊयात। बटाटे सर्व टाकून घेतलेत। आता आपण एकदा यांना हलवून घेऊयात। आता हलवल्यानंतर लगेचच आपण जे मिठाचं पाणी केलं होतं ते पाणी यामध्ये 2 चमचा टाकून घ्यायचंय। मिठाच्या पाण्यामुळे बटाटे पटकन शिजण्यास मदत होते। पाणी टाकल्यानंतर बटाटे हलवून घ्यायचे आहेत आणि लगेच झाकण टाकून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटांमध्ये बटाटे शिजले जातात। मध्ये एकदा झाकण काढून आपल्याला हलवून घ्यायचंय आणि पुन्हा झाकण घालून घ्यायचंय। झाकण काढून बघूयात। इथे तुम्ही बघू शकता आपले बटाटे हे व्यवस्थित असे शिजले गेलेत। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच तेलामध्ये आपल्याला मटारचे दाणे सुद्धा टाकून घ्यायचे आहेत, थोडे हलवायचे आहेत आणि यावरती सुद्धा आपल्याला मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे। 2 चमचा मिठाचं पाणी टाकून घेते। थोडं हलवायचं आणि लगेच झाकण टाकून घ्यायचंय। 3 ते 4 मिनिटांमध्ये मटार सुद्धा शिजून होतात। मध्ये थोडं एकदा हलवून घ्यायचंय। काढून बघूयात। मटार सुद्धा शिजले आहे। एखादा मटारचा दाणा बोटाने दाबून सुद्धा तुम्ही बघू शकता। आता हे सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। इथे मी एका पॅन मध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय। मटारचे दाणे आणि बटाटे फ्राय करून जे तेल शिल्लक राहिलं होतं तेच तेल मी इथे फोडणीसाठी घेतलंय। जिरं चांगलं तडतडल्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, कच्चा राहायला नाही पाहिजे। इथे माझा कांदा फ्राय करून झालेला आहे। आता आपण सर्व मसाले टाकून घेऊयात। अर्धा चमचा हळद टाकते। त्याचसोबत अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे। मिरची पावडर ही मी इथे कमी टाकते कारण आपण पेस्टमध्ये सुद्धा 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हलवून घ्यायचं आहे। मसाले मिक्स करून झाले की बनवलेली पेस्ट टाकून घ्यायची। थोडंसं 2 ते 3 चमचा पाणी घातलं। चांगलं हलवून घ्यायचंय, मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंत बाजूने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचंय। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यानंतर सुद्धा हलवून घ्यायचंय। आता इथे बघू शकता तुम्ही मसाल्याला तेल सुटलं आहे। मसाला एका जागी गोळा होतो याचा अर्थ मसाला चांगला फ्राय झाला आहे। आता यामध्ये आपल्याला बटाटे आणि मटारचे दाणे टाकून घ्यायचे। मटारचे दाणे टाकले आणि सोबतच बटाटे सुद्धा चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचंय। रेसिपी आवडली असेल तर रिक्वेस्ट आहे सबस्क्राइब नक्कीच करा।
आपल्या बऱ्याचशा रेसिपी आतापर्यंत अपलोड झालेल्या आहेत, व्ह्यूज सुद्धा येत आहेत, पण सबस्क्राईब मात्र केलं जात नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून नवनवीन रेसिपी घेऊन येण्यास मला उत्साह येईल. आता आपण सर्वात शेवटी टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो टाकल्यानंतर हलवून एकत्रित करून घ्यायचं आहे. टोमॅटो एकत्रित करून झाल्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि 2 मिनिटं यावर झाकण घालून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात. वा, मस्तच, किती छान भाजी होते बघू शकता तुम्ही. जेवढी दिसायला छान दिसते तेवढी टेस्टला सुद्धा छान होते. नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. एकदा हलवूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया असेच छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.